हाय. सो आपला आज व्हॉट्स प्लेइंग ऑन युअर माइंडचा सेकंड एपिसोड आहे आणि तो खूप खास आहे. म्हणजे आता आठवतच नाही किती वर्ष. इतका जुना मित्र आहे माझा, विजय म्हात्रे. आम्ही एकत्र असंख्य गाणी एकाच वॉकमॅनमध्ये, एक त्याच्या कानात एक माझ्या कानात, असं चक्क PNT कॉलनीच्या चौकात बस स्टँडवर बसून अनेक रात्री गाणी ऐकत बसलेलो आहे. ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम विचारलेल्या प्रश्नाला मी काय उत्तर देईन हे विजयला माहिती असतं आणि विजय काय म्हणेल हे साधारण मला सुद्धा माहिती असतं. त्यामुळे आजच्या पॉडकास्टचे जवळजवळ सगळी उत्तरं मला आत्ताच माहिती आहेत. पण काय म्हणतो ना, हा जो एवढा लांब असा स्नेह आहे आमचा, तोच सेलिब्रेट करूया. बघूया काय मजा, काहीतरी नवीन निघतं का बघू. हाय विजय. हाय. ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो की माझा म्हणजे काय म्हणतात ना, आता काय 1,500-2,000 वर्ष जुना मित्र आहे हा. म्हणजे काय म्हणजे त्याला मी प्रश्न विचारणं हा जरा विनोदच आहे. त्याची उत्तरं साधारण मला माहितीच आहेत असं धरता येईल. पण आता पॉडकास्ट आहे, आपण विचारूया प्रश्न त्याला. तुला हे सेगमेंट माहिती आहे ना? त्याचं नाव व्हॉट्स प्लेइंग ऑन युअर माइंड आहे. ओके. तर त्या अनुषंगाने आत्ता आज कोणतं गाणं डोक्यात आहे असं विचारलं तर सकाळपासून आत्ता या क्षणी तुझं जे काही जास्त तुला डोक्यात आज वाजतंय ते गाणं कुठलं आहे? सकाळी सकाळी मी तुला सांगतो, स्वरगंगेच्या काठावरती. माहीत नाही मला हे गाणं का आठवलं, पण उठल्या उठल्या मला हे गाणं आठवलं. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. वा. सो दॅट्स युअर सॉन्ग दॅट्स प्लेइंग ऑन युअर माइंड टुडे. येस. तू प्रवासाला निघालायस, तू ड्राईव्ह करतोयस आणि मग तुझी त्यावेळी प्लेलिस्ट काय असेल किंवा काय ऐकायला आवडतं प्रवासाच्या वेळी? कसं असतं माहिती आहे तुला सांगतो मी. आता माझ्याबरोबर प्रवासात कोण ट्रॅव्हल करताना ते इम्पॉर्टंट असतं, पहिली गोष्ट तर. ठीक आहे. पण मला जर पर्सनली विचारशील तर मला पु ल ऐकायला खूप आवडतं. पु ल देशपांडे ऐकायला मला खूप आवडतं. म्हणजे ऐकून ऐकून ते माझ्या पाठात झालेले आहेत. पु ल अगदीच, म्हणजे माझंही फेवरेट आहे. म्युझिकमध्ये काय ऐकायला आवडेल? म्युझिकमध्ये किशोर कुमार ऑब्विसली. कधीही. कधी येस. कधी. येस येस. सेम हिअर. अशी सोय झाली की तुला म्युझिक इंडस्ट्रीमधल्या आपल्या कोणातरी एका फेवरेट माणसाला भेटता येईल अशी अरेंजमेंट झाली तर तुला कोणाला भेटायला आवडेल? ऑब्विसली आर.डी. बर्मन. कधी. आर.डी. बर्मन माझा एकमेव फेवरेट म्युझिक डायरेक्टर आहे तो. ओके. आता मग तिथे समजा 3 रूम्स आहेत. एकामध्ये गुलजार साहेब बसले आहेत, एकात आर.डी. आहेत आणि एकामध्ये किशोर कुमार स्वतः आहेत. मग काय करशील? अरे बापरे, भांड्यात पाडलं रे बाबा. आता मी कोणी हा सेलिब्रिटी वगैरे नाही आहे की मी याचं नाव घेतलं की त्याला वाईट वाटेल, त्याचं नाव घेतलं की त्याला वाईट. मी साधारण माणूस आहे. पण किशोर कुमार. ओके. हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा म्हणजे अचानक भेट झाली, चहा पिता पिता 2 मिनटं गप्पा मारल्या, असे कोणाशी गप्पा मारायला आवडेल किंवा काहीतरी इंटरॅक्शन व्हावं जे एकदम कॅन्डिड असेल, चहा पिता पिता असं कोणाबरोबर व्हावं असं तुला वाटेल? म्युझिक इंडस्ट्रीमध्ये बोलतोय? हो. येस, म्युझिक इंडस्ट्री. ओके. प्रसाद, आपल्या लहानपणी एक चित्रपट आलेला कभी कभी, माहिती आहे तुला? कभी कभी. ऑफकोर्स. कभी कभी मध्ये इतकी सुंदर गाणी आहेत, इतकं छान म्युझिक त्या चित्रपटाला दिलं आहे. त्या चित्रपटाच्या म्युझिक डायरेक्टरचं नाव आहे खय्याम. कदाचित ते आले तर मला त्यांना भेटायला आवडेल, त्यांच्यावर चहा प्यायला आवडेल. ओके. असं कुठलं गाणं आहे का जे तुला असं वाटतं की हे रेकॉर्डिंग होताना मला बघायला हवं होतं किंवा मी तिथे हजर असणं मला आवडलं असतं, असं एखादं गाणं किंवा एखादा म्युझिक पीस, असं काही तू सांगू शकतोस?
प्रसाद गाणं नाही सांगू शकत मी, पण एखाद्या चित्रपटातली सिच्युएशन मी तुला सांगू शकतो. तुला माहिती आहे सत्य सत्ता चित्रपट, बरोबर? त्या चित्रपटामध्ये बाबू जो विलन दाखवलाय, जो ओ येस. जो लॉकअप म्हणजे हवालातमधून सुटून येतो, बरोबर? तो सुटून आल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर म्युझिक दिले. तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा ती जी म्युझिक आहे ना, असं ऐकलेलं आहे की ती म्युझिक जी आहे ती गार्गलिंग करून केलेली म्युझिक आहे. ती कुठल्याही म्युझिक इन्स्ट्रुमेंट वरती काढलेली नाहीये. ती गळ्यातून गार्गलिंग करून काढलेली म्युझिक आहे. रेकॉर्डिंग कशा प्रकारे केलं असेल ते मला बघायला आवडेल. ओके. हो, ते आणि पूर्ण सप्तक म्हटलंय जवळजवळ ते. हो. सुरात आहे ते एकदम. हो, एकदम सुरात आहे. कसं गार्गलिंग त्यांनी करून केलं असेल ते आपल्याला बघायला भेटलं असतं, खूप मजा आली असती. अरे दॅट इज द मॅजिक ऑफ आरडी ना भाई. येस. ठीक आहे. म्हणून तर आर.डी. बर्मन हे आपले काय म्हणूया आपण, जीव की प्राण आहेत आपले. नाईस. प्रश्न असा आहे की विजय म्हात्रे ॲज अ पर्सनॅलिटी किंवा विजय म्हात्रेच्या लाईफसाठी आपल्याला एक बॅकग्राऊंड म्हणून एक गाणं जर निवडायचं असेल तर ते कुठलं असावं असं तुला वाटतं? तसंच एक चित्रपट आहे अमिताभ बच्चनचा, कालापत्थर. त्या कालापत्थरमध्ये एक गाणं आहे शम्मी कपूरवरती चित्रित झालेलं, ये जो रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं. एक रास्ता है, एक रास्ता है जिंदगी जो थम गए तो कुछ नहीं, ये कदम किसी मुकाम पे जो जम गए तो कुछ नहीं. हे गाणं मला माझ्या म्हणतो ना बॅकग्राऊंडला ऐकायला आवडेल, ते हे गाणं आहे. ओके. आता आपण पॉडकास्टच्या शेवटच्या भागात आलो आहोत जिथे गेस्टनी एक 30-35 सेकंद त्यांच्या आवडीचं काहीतरी गायचं आहे. ओके. पॉडकास्टला एक लिमिट आहे 30 ते 40 सेकंद. ओके. सो यू कॅन स्टार्ट. म्हणू या. ओके. कभी सोचता हूँ कि मैं कुछ कहूँ, कभी सोचता हूँ कि मैं चुप रहूं. आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है, जिंदगी भर वो सदाएं पीछा करती है. आदमी जो देता है, आदमी जो लेता है, जिंदगी भर वो दुआएं पीछा करती है. थँक यू सो मच. थँक्यू.